मुंबईत सध्या पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे। सकाळपासूनच मुंबईच्या बहुतांश परिसरात पावसाची नोंद झालेली आहे। आपण सध्या सायनच्या गांधी मार्केट परिसरात आहोत। इथे जर आपण बघितलं तर पावसामुळे एक बीएसटी बस सध्या बंद झालेली आहे आणि त्याचा फटका इथल्या वाहतुकीवर बसलेला आहे। बेस्ट बसच्या पाठी आपण वाहतूक कोंडी सध्या झालेली पाहू शकतो। मुंबईमध्ये आज सकाळपासूनच चांगला पाऊस झालेला आहे। मुंबईचा सायनचा परिसर असेल, दादर असेल, दक्षिण मुंबई असेल किंवा मग पूर्व उपनगर असतील, सगळीकडेच पावसाची नोंद झालेली आहे। सकाळी 7 ते 7:30 पासून मुंबईमध्ये सतत पाऊस होतोय। सध्या मुंबईकर हे गरमीने हैराण झालेले होते। उन्हाचा तडाखा अक्षरशः वाढत होता आणि त्यामुळे पाऊस सुरू झाल्यामुळे आता उन्हापासून गरमीपासून मुंबईकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल। आपण सध्या सायन भागातली ही दृश्य बघतोय। पावसामुळे ही बस बंद पडल्याची माहिती आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सध्या इथे झालेली आहे। हवामान खात्याने देखील मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। पुढील 2 ते 3 तासात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।